सोलापुरातील सहस्त्रार्जुन प्राथमिक विद्या मंदिरात माता पालकांसाठी होम मिनिस्टर हा खेळ पैठणीचा या विशेष स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि संकुलाचे संस्थापक अध्यक्ष बाबूरावसाहेब दत्तात्रयसाहेब भूमकर यांच्या धर्मपत्नी पार्वतीबाई बाबूरावसाहेब भूमकर यांच्या 26व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त सहस्त्रार्जुन प्राथमिक विद्या मंदिरात माता पालकांसाठी होम मिनिस्टर हा खेळ पैठणीचा या विशेष स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। कार्यक्रमात माता पालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत मोठ्या उत्साहात विविध खेळ आणि स्पर्धांमध्ये आपलं कौशल्य दाखवून दिलं। या स्पर्धेचं हे 10वं वर्ष असून विजेत्या मातेला आकर्षक पैठणी साडी देऊन सन्मानित करण्यात आलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केशर भूमकर या होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील तसंच उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांची उपस्थिती होती। यावेळी सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा वर्षा मगजी, युवती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा गीता हबीब, सारिका बिद्री, सुनंदा बारड, गायत्री कोल्हापुरे, सुनंदा शालगर, विद्या गोयल, राजश्री बंकापूर, कांचन मिरजकर, इंग्रजी विभागाच्या मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी बिराजदार, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सविता हातवळणे आदी मान्यवर उपस्थित होते। संस्थेचे अध्यक्ष संजीव सा बिद्री, सचिव जयकुमार सा कोल्हापुरे, शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष राजू सा भूमकर, सचिव गजानन गोयल, सदस्य तुकाराम पवार, सुरेश सा बिद्री, शिरीष सा कोल्हापुरे तसंच प्रशालेचे मुख्याध्यापक मोरेश्वर काटवे यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनानं करण्यात आली। तसंच हवेत रंगीबेरंगी फुगे सोडून स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं। कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुषा माने यांनी करून दिला। यावेळी पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील आणि केशर भूमकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। होम मिनिस्टर स्पर्धेत माता पालकांनी विविध फेऱ्यांमध्ये चुरशीनं सहभाग घेतला। अंतिम फेरीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पूजा सागर निटुरे यांना माधुरी अनिल भूमकर यांच्या वतीनं देण्यात येणारी 15,001 रुपये किमतीची पैठणी, मुकुट आणि होम मिनिस्टर बॅच देऊन सन्मानित करण्यात आलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वंदना आळंगे यांनी तर आभार प्रदर्शन सुवर्णा भोपळे यांनी केलं। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाला माता पालक आणि नागरिकांची मोठी उपस्थिती होती। त्याहूनही अधिक महत्त्वाचे म्हणजे सहभाग घेणे आणि आपला सर्वोत्तम प्रयत्न करणे। आजचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व शिक्षकांचे, आयोजकांचे आणि स्वयंसेवकांचे मी मनापासून अभिनंदन करते। आजच्या या स्पर्धेसाठी सहभाग घेतलेल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देते। धन्यवाद।